अमळनेर शहरात थोर लेखक, शिक्षक व समाजसुधारक साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विचारांचा जागर घडताना दिसला. अर्बन बँकसमोरील साने गुरुजी पुतळ्याची रंगरंगोटी नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाने व नितीन भदाणे यांनी केली. यावेळी संदीप गोरपडे व दर्शना पवार यांनी साने गुरुजींच्या विचारांवर प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांनी शहरातून विचारांचा संदेश पोहोचवला. बल सागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो या घोषवाक्यातून देशप्रेम व मानवतेचा संदेश दिला गेला. कैलासवासी साती गुलाबराव पाटील यांनी साने गुरुजींचे विचार मनामनात पोहोचावेत म्हणून त्यांच्या नावाने शाळेची निर्मिती केल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. 24 डिसेंबर रोजी अमळनेर नगरीचे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक महामेरू श्रीमंत प्रताप शेटजोळ यांच्या पुण्यतिथी निमित्तही विनम्र अभिवादन करण्यात आले. साने गुरुजी जयंतीनिमित्त अमळनेरात संस्कार, सेवा आणि समाजभान यांचे दर्शन घडले. शिक्षक खूप चांगले मिळालेले आहेत. तुमचे शिक्षकांसोबत झोपळे सरांसारखे मार्गदर्शन मंडळी आपल्यासोबत आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम तुमच्या शाळेत होत असतात. तुमच्या दळणदळणीमध्ये, तुमच्या संवर्धनासाठी, तुमच्या सृजनशीलतेच्या वाढीसाठी सर्व शिक्षक वर्षभर प्रयत्न करत असतात आणि हे सगळे प्रयत्न आम्ही बघत असतो. तर तुम्ही सगळ्या पोरांनी जास्तीत जास्त 10वी पर्यंत या शिक्षकांकडून अजून काय तुम्हाला जीवनमूल्य आवश्यक ती घेता येतात आणि पुढे चांगला माणूस होता येतो याच्यासाठी प्रयत्न करा. हाच तुम्हाला हे राहील. आणि साने गुरुजींचं जे वाक्य आहे, शरीर मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी कळेल. तर मला असं वाटतं की साने गुरुजी शाळेच्या सगळ्या शिक्षणाचं नातं जवळचं नातं प्रभूशी निर्माण झालं आहे. कारण ते मालकत्वाच्या करणारे, कर्तृत्वाच्या भावनेने काळजीपूर्वक वर्तन करतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे वाक्य फार महत्त्वाचं. शरीर मनोरंजन मुलांचे जडेल नाते प्रभूशी कळेल. जो मुलांना समजून घेईल, जो मुलांच्या भावना समजून घेईल, जो मुलांना ऐकेल, जो मुलांवर प्रेम करेल, जो त्यांना आईसारखी माया लावेल, जो त्यांच्याशी नीट संवाद साधेल, जो त्यांच्या सर्व विकासाच्या संधीसाठी प्रयत्न करत राहील, त्याचंच नातं प्रभूशी. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यशाळा हा केवळ संगीताचा कार्यक्रम नसून विचार, संस्कार आणि माणुसकी जपणारा उपक्रम ठरला. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत त्यांच्या विचारांना स्वरांची जोड देण्याचे काम या कार्यशाळेतून झाले. लोकसहभागातून रचनात्मक काम उभे करणे अवघड असले तरी अशा उपक्रमातून आशा निर्माण होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पंडित विवेक सोनार यांनी बासरी वादनाचे तंत्र सांगतानाच स्वरांचे जीवनातील महत्त्व उलगडून सांगितले. हृदयात प्रेम असेल तर बासरीतून सप्तसूर आपोआप प्रकट होतात, असे त्यांनी भावनिक शब्दात नमूद केले. ऐकलंय ना तुम्ही? शृंगार आहे. प्रत्येक लग्नामध्ये हेच ऐकलंय, म्हणजे लग्न आहे ना. पिक्चर मध्ये पण असंच ऐकलं ना आपण. म्हणजे पॉप्युलर कशाने झालाय तो? शृंगार रसाने. ग्रंथामध्ये आहे का तसं? नाहीये. मग त्याच्या पुढे जाऊन दिग्गजांचं म्हणणं असं आहे की रागाचा रस ही त्याची बंदिश दाखवतो. रागाचा रस म्हणजे एखाद्या रागामध्ये शृंगार रसाची सुद्धा, वीर रसाची सुद्धा, रौद्र रसाची सुद्धा आणि करुण रसाची सुद्धा बंदिश असू शकते. आणि ती बंदिश ज्यावेळेस तुम्ही गाणार किंवा वाजवणार त्यावेळेस त्या रागाचा तो रस निर्माण होणार. ठीक आहे. स्वर माणसाला आनंदी करतात, माणसांवर, निसर्गावर आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतात, हा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला. खानदेशातील चोपडा, एरंडोल, अमळनेर, जळगाव, शहादा तसेच पुणे येथून मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी मिळणारा लोकसहभाग आशादायी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सरकारची उदासीनता असली तरी लोकांच्या सहभागातून हे कार्य पुढे जाईल असा विश्वास व्यक्त झाला. कार्यशाळा प्रेरणादायी वातावरणात संगीत आणि विचारांच्या सुरेल संगमाने यशस्वीपणे संपन्न झाली.
राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर येथे बालगोपाळ आनंद मेळावा उत्साहात संपन्न. राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयात बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी थोर समाजसुधारक पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात भव्य बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे चिटणीस श्री बाळासाहेब विश्वासराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर श्री जी.बी. शेळके, प्राचार्य नानासाहेब येना चव्हाण महाविद्यालय, डॉक्टर श्री मनोज शितोळे, उपप्राचार्य राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज तसेच माजी मुख्याध्यापक श्री महेंद्रसिंग पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ संगीता हिरे यांनी अतिथींचे स्वागत केले. मेळाव्यात विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी स्वतः चविष्ट आकर्षक खाद्यपदार्थ तयार करून स्टॉलच्या माध्यमातून विक्री केली. स्टॉल मांडणी, विक्री, खरेदी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी मुलांनी आनंदाने पार पाडली. विद्यार्थ्यांना विरंगुळा, आत्मविश्वास, व्यवस्थापन, कौशल्य आणि स्वउत्पन्नाची जाणीव व्हावी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.